नंदुरबार जिल्हा लवकरच 100% सिंचनक्षम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। त्यासाठी सातपुडा पहाडात बोगदा खोदून नर्मदा नदीचे पाणी जिल्ह्यात येईल। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10,000 कोटीहून अधिक निधीचा तरतुदीस संमती दर्शविली आहे, अशी घोषणा नंदुरबारच्या खासदार हिनाताई गावित यांनी शहादा येथील ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनात केले। प्रदर्शनात खासदार गावित यांच्या हस्ते आदर्श शेतकरी, कृषी केंद्र चालक व शेतकरी गटांना ॲग्रो वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यावेळी त्या बोलत होत्या। शहादा येथील प्रेस मारुती मैदानावर भरविण्यात आलेले ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन सोमवार 26 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून त्यात प्रवेश मोफत आहे। ॲग्रो वर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविकात संस्थेची शेतकरी व ग्रामविकास हितातील कार्याची ओळख करून दिली। निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, मेट्रोजेनचे संचालक प्रियंक शाह, आनंद ॲग्रो केअरचे घनश्याम हेमाडे, शोभा हेमाडे, धडगाव कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच.एम. पाटील, हायकोर्टातील ॲडव्होकेट विनोद पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। ज्योत्स्ना पवार यांनी सूत्रसंचालन केले। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा। वडीलधारी माता, बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम या ॲग्रो वर्ल्डच्या या 4 दिवसाच्या एक्झिबिशनला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि चव्हाण साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छिते की तुम्ही अगदी योग्य ठिकाणी एक्झिबिशन घ्यायचं ठरवलंय। कारण आज आमचा शहादा तालुका हा तसं बघायला गेले तर नंदुरबार जिल्ह्यात सगळ्यात चांगली शेती करणारा तालुका म्हणजे शहादा आहे आणि इतकं चांगलं या ठिकाणी उत्पन्न आमचे शेतकरी घेतात। मी बऱ्याचदा उदाहरण देत असते बाकी माझ्या मतदारसंघात इतर तालुक्यांमध्ये जात असताना सुद्धा की आपल्याकडे चांगली शेती कुठे होते हे जर बघायचं असेल तर पहिले आपण शहाद्याला गेलं पाहिजे आणि त्यानंतर नंदुरबारला आलं पाहिजे आणि मग इतर तालुक्यांमध्ये। आणि मला आनंद आहे की एक खूप चांगलं एक्झिबिशन या ठिकाणी कृषीचं लागलेलं आहे, ॲग्रो वर्ल्डचं। आपण जे वेगवेगळे या क्षेत्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये लागणारे वेगवेगळी मशिनरी असेल, वेगवेगळे पिकं असतील, वेगवेगळे टिश्यू कल्चरचे रोपं असतील, खतं असतील, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये पाहायला भेटलं। मला माझ्या मेडिकलचं शिक्षण मी घेत होती तेव्हाचे दिवस आठवले। आपलं काम आणि आमचं काम काही फार वेगळं नाही। तुम्ही शेतीचं आरोग्य बघतात, आम्ही लोकांचं आरोग्य बघतो। त्यामुळे एखाद्याची समजा शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर हिमोग्लोबिन वाढवायला काय औषधं दिली पाहिजे, त्याला काय खाऊ घातलं पाहिजे, त्याने काय खाल्लं पाहिजे याबद्दलचा सल्ला आम्ही देतो। आणि तुम्ही तेच काम पण कृषीच्या क्षेत्रामध्ये एखाद्या जमिनीमध्ये कुठलं धातू कमी आहे, कुठले मिनरल्स कमी आहे याचं त्या ठिकाणी काय आपण दिलं पाहिजे हे मार्गदर्शन आपण करतात। त्यामुळे आपलं आणि आमचं काम फार काही वेगळं नाही, फक्त एवढं आहे की डॉक्टर या नात्याने आम्ही आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, माणसांच्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही सल्ले देतो आणि आपण कृषीच्या क्षेत्रामध्ये देतात। पण तसं मी प्रोफेशननी डॉक्टर आहे, मी काय फार शेती वगैरे कधी केलेली नाही, परंतु खासदार झाल्यापासून कृषी या विषयामध्ये बराच अभ्यास करत असते। कारण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये, समाजामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत त्यांना काय लागतंय, त्यांना काय मदत पाहिजे किंवा आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो जेणेकरून ते